गोमास आहे बघा बघा SX4 गाडी बघा. आरोपी बघू शकता तुम्ही 4 जण येते. हे भड़वे मादार चौक खाले. नाम क्या है तेरा? इमरान. इनका नाम क्या है? उसका नाम क्या है? सलमान. अच्छा, माल कहाँ पे तुमने ये किया काटा? कौन से हाईवे पे? कनासरी हाईवे पे. सुनाया कहाँ से? गुजरात से. अच्छा, कहाँ पे लेके जा रहा था? फक्त याही गाड्यामध्ये शूट करण्यासाठी यूज केले जातात आणि याही गाड्यामध्ये 100% MD वगैरे असेल. आणि बघू शकता गाईला कशी प्रकारे कापून हे खासगी गाड्यामध्ये नेतात. जय श्रीराम. आज जी आपल्याला माहिती मिळालेली होती त्यानुसार आज आपण जी पोलिसांची मदत घेऊन जी आज आपण बिल्डिंग लावलेली होती त्यामध्ये आज आपल्याला ही गाडी मिळाली आहे. ही गाडी जी आहे ही गुजरात राज्यामध्ये जाऊन भिलाड येथून या गोवंशाला इंजेक्शन मारून त्याची तस्करी केली आणि येताना रस्त्यामध्ये जे जंगल लागतात त्या जंगलामध्ये यांची अमानुष कत्तल करून आज त्यांचं स्वतःच्या आर्थिक लाभापोटी मटण हे भिवंडी सारख्या शहरामध्ये विक्रीसाठी आणतायत. सदाभाऊ खोत, तुम्हाला हेच सांगू इच्छितो, तुम्ही जे म्हणता ना की बाबा देशी गोवंश कापला जात नाही, आज हा पूर्णपणे देशी गोवंश आहे. तुमची अक्कल कुठं गेली? आज ज्यावेळी गोवंश हत्याबंदीचा कायदा लागू आहे आज असे कितीतरी व्हिडिओ आहेत की ज्यामध्ये फक्त आणि फक्त देशी गोवंश कापला गेलाय. तुम्ही असे वक्तव्य करताय की तुम्हाला अशोभनीय आहेत. आज बीजेपी सरकार सत्तेमध्ये असताना आज ही एवढी अमानुषपणे निर्दयीने हत्या होते. सगळेजण गायींच्या रक्षणासाठी प्रयत्न करतात आणि तुम्ही आमची गोमाता कसायांच्या दावणीला बांधण्यासाठी प्रयत्न करताय. थोडं तरी तुम्ही काहीतरी तुमच्या मनाला वाटू दे. तुम्ही शेतकरी पुत्र आहात. आज शेतकऱ्याची शेती ही त्या नंदीवरती त्या गायीवरती आहे. आज तुम्ही गाईचं दूध पिऊनच मोठे झालेला आहात. आज या देशी गोवंश कापला गेलाय ह्याच्यावरती आता तुम्ही उत्तर द्यायचं की बाबा तुम्ही जे वागताय हे खरं चांगलं आहे का कसं आहे. आज कसायांच्या दलाल बनून ज्या गोष्टी घडतायत ह्या खूप चुकीच्या आहेत. एवढंच तुम्हाला सांगण्यात येतं की बाबा गायींच्यासाठी कुरेशी समाजाच्या बाजूनं जे तुम्ही आंदोलन उभं करताय हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि ते लवकरात लवकर आपण थांबवावं ही आपल्याला विनंती आहे. अन्यथा गोरक्षकांच्या मार्गाने कोणीही आडवं आलं तरी गोरक्षण करतच राहतील. तिथे त्याला अंत नाही. जय श्रीराम. जय श्रीराम.